हाय गाईज, आज आपण वेडेपाडा तालुका वाडा या गावामध्ये निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे शेतीवाडी आणि इकडची नदी किती सुंदर आहे. आपल्याकडे तर नालेच राहिलेत, इथे नद्या बिद्या सगळ्या मस्त गोड्या पाण्याच्या नद्या आहेत. नंतर शेतकरी दिसतात, परत दुसरे गुरे दिसतात रोडना, आणि गुरांवर चढणारी पक्षी, असे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघता येतात. या गाईज व्हिडिओ बघा, व्हिडिओ असे नजारे आपल्याला बघायला भेटणार नाही मार्केटमध्ये. या आपल्याला आता खेड्यापाड्यामध्येच बघायला भेटेल. होता आपल्याकडं सगळा, पण आपल्याला जरा मस्ती जागा विकायची, त्याच्यामुळे आपण आता लांब लांब हवा खायसाठी लांब लांब जायला लागतं आपल्याला. काय करणार, इलाज नाही. पैसा मोठा वाटतो ना आपल्याला, कधी कधी निसर्ग मोठा वाटतो ना. बरेच टाईम मला पैसा मोठा वाटतो. लक्षात ठेवा, पैसा मोठा आहे पण एवढा मोठा पण नाही. एखाद लागला कामाला तर लागते. चला जरा लक्ष द्या. बघा कसं परिस्थिती आहे, एक नंबर परिस्थिती आहे. माणसाचं 5 वर्ष तरी वाढतील, 5 वर्षानंतरचे वाढतील, पण सध्याचं आयुष्य निरोगी राहील. लक्षात ठेवा. मग त्याच्या आधी तुम्हाला खेड्यापाड्यात यायला लागेल, तो लांब जायला लागेल. शहरीकरण सोडून शहरीकरण काय नाव आहे, शहरीकरण. लांब लांबपर्यंत असंच आहे, लांब लांबपर्यंत. गाईज म्हशी आणि हा गावकरी कुत्रा आपली इज्जत नाही. चावणार रे ना. याची गॅरंटी काही नाही बाई. चावणार नाही ना. गाईज अशा असतात गावच्या म्हशी. यो जरा त्रास देवाला यो. नमस्कार साहेब, नमस्कार. कसे आहेत साहेबांना बघा, कसे आहेत, बराच ना. त्याचा काय खरा नाही, माझ्यावर त्याने येत ठेवलं आहे. जरा रागाशीच बघतोय, काय माहिती. एखाद्याचा राग असते. शहरांचा माणूस आल्यावर त्या अशी आईला येऊ. ए भाऊ, एक म्हस कवरी दूध देते, 5 लिटर देते. इकडे इंजेक्शन मारतात का तो?
नाही ना. बघा काहीच. ए मालक चालक, अरे काही शहरातली माणसं पळून चालली. चला मी पण चाललो. चला धावा, पला पला पला.